नमस्कार मित्रांनो, MIDCचे हॉल तिकीट डाउनलोड करताना खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जात आहे, परंतु MIDCचे जे हॉल तिकीट आहे सर्व पदांचे आलेले नाही आहे। यामध्ये एक सूचनापत्र जाहीर करण्यात आलं होतं। यामध्ये या पदांची जे नावं दिली आहे त्याच पदांची एक्झाम होणार होत्या, जसे की लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, त्यानंतर लघु टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता स्थापत्य, लेखा अधिकारी गट ब, वरिष्ठ लेखापाल गट क, सहयोगी रचनाकार, उपरचनाकार आणि सहाय्यक रचनाकार या पदांच्या एक्झाम होणार होत्या। परंतु MIDCमध्ये भरपूर पदांचा समावेश होता, तर बाकी पदांचा ज्या एक्झाम आहे त्याबद्दलचं अजून कोणतीच अपडेट आलेली नव्हती। फक्त याच पदांच्या ज्या एक्झाम आहे ह्या होणार आहे, परंतु बाकी पदांचे एक्झाम होणार असं विद्यार्थ्यांना वाटत असून ते डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांच्या हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे। आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी साईटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, तिथून तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर बघा, IBPS कडून लॉग इन पेजसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, यामध्ये तुम्ही तुमची हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करू शकता। बघा, यामध्ये 22 तारखेपासून हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेलं आहे आणि 3 तारीख ही लास्ट डेट असणार आहे। यामध्ये तुम्ही तुमची लँग्वेज सिलेक्ट करू शकता, त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि त्यानंतर इथे तुम्ही तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकू शकता किंवा तुम्ही जन्मतारीखसुद्धा टाकू शकता। तर जन्मतारीख तुम्हाला DDMMYY मध्ये टाकायची आहे, जसे की 0409 आणि शेवटी जे वय आहे तुमचं त्याचं इयर म्हणजे 91 असेल किंवा 94 असेल अशा प्रकारे, आणि खाली दिलेला कॅप्चा टाका आणि तुम्ही लॉग इनला क्लिक करा, तर तुमची हॉल तिकीट तुमच्यासमोर ओपन होईल। परंतु ज्या पदांचे हॉल तिकीट आलेले आहेत त्याच पदांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे, म्हणजे जे नोटिफिकेशन दिलेलं होतं त्याच पदांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार, बाकी पदांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही आहे, कारण MIDCमध्ये भरपूर पदांचा समावेश होता। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोडमध्ये प्रॉब्लेम जात आहे ते कस्टमर केअरसोबत बोलू शकतात आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात। तर यापुढील जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।